क्या HMPV वायरस से लड़ने के लिए भिवंडी के हॉस्पिटल है तैयार? खासदार बालिया मामा ने खुद किया इंदिरा गांधी हॉस्पिटल का दौरा। दोस्तों, कोरोना के बाद चाइना में धीरे धीरे HMPV वायरस अपने पैर पसार रहा है और इसका प्रभाव धीरे धीरे भारत में भी बढ़ता जा रहा है। इस वायरस के प्रभाव से सारे देश में चिंता का माहौल है। इसी चिंता को आश्वासित करने के लिए आज खासदार बालिया मामा ने खुद IGM हॉस्पिटल का दौरा किया और ये देखा कि क्या IGM हॉस्पिटल में इस वायरस से लड़ने के लिए या इसे रोकने के लिए इलाज सक्षम है, या फिर यूं कह सकते हैं कि इस वायरस का इलाज करने के लिए क्या IGM हॉस्पिटल सक्षम है। IGM की सुप्रिंटेंडेंट डॉक्टर माधवी पंडारे ने बताया कि इस वायरस का असर 8 से 9 दिन तक रहता है और ये वायरस इतना खतरनाक नहीं है, लेकिन इसका संक्रमण तेजी से फैल रहा है। मीडिया से बातचीत करते हुए सुरेश म्हात्रे उर्फ बालिया मामा और डॉक्टर माधवी पंडारे ने क्या कहा, आइए सुनते हैं। शासनाची उदासीनता काय माहीत नाही, परंतु याविषयी मी देखील स्वतः आता मागणी करणार आहे, कारण हे जिल्हा रुग्णालय व्हायला हवं। असं सगळे बोलतात की नवीन 200 बेडचं मंजूर झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत तशी काय हालचाल दिसत नाही। कुठंतरी काय अटकलं असेल, का अटकले काय नाही याच्याविषयी मी सविस्तर माहिती घेईन, कारण हा सगळ्या भिवंडीवाल्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। ॲम्ब्युलन्सबद्दल काय, कारण ॲम्ब्युलन्सचं जर नसेल तर मी स्वतः 2 ॲम्ब्युलन्स देईन या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी। मी पहिले पाहणी करतो आणि देतो, फक्त त्याची व्यवस्थित देखरेख केली पाहिजे। ड्रायव्हर असतील किंवा बघा, मी जेव्हा देईन तर त्याच्यात फक्त त्यांनी ते काय पेट्रोल डिझेल असेल तेवढाच खर्च करायचा, बाकी भाडा आकारला जाणार नाही आणि नाममात्र शुल्क 100 रुपये असेल। कारण इथे जे ॲम्ब्युलन्सवाले आहेत, ज्यांच्याकडून रुग्णांची लूट केली जाते, ते येथील जे ड्रायव्हर आहेत त्यांना टिपून देत नाही, असं पण आरोप लावला जातो। आणि इथले जे वाहनं आहेत ते जवळपास 3 ते 4 वाहनं जे सडण्याच्या स्थितीमध्ये। नाही बघा, हे असे काय मक्तेदारी या ठेकेदारी नाही चालणार। जे असेल प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं। आणि दुसरे उद्या ॲम्ब्युलन्सवाले असतील तर त्यांनीही रुग्णांना त्यांची पिळवणूक करता कामा नये रुग्णांची। तर योग्य तो मोबदला तुम्ही घ्या, पण अशा प्रकारची जबरदस्ती किंवा पिळवणूक केली जात असेल तर चुकीचं आहे। आणि या गोष्टीला स्पष्टपणे मी सांगतो, आम्ही तिकडनं आळा घालणार या गोष्टी। मग एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला इथे येतो की इथे सगळ्या सुविधा मिळतात, मात्र डॉक्टर मिळत नाही, स्टाफ मिळत नाही, त्यामुळं त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्याल? नाही बघा, हे आपण पाहिलं असेल, माझं नेहमी एक म्हणणं असतं की शासनाने एकतर आरोग्य विषय आणि शैक्षणिक विषय हे 2 विषय खूप प्रायोरिटी बेसवर हाताळायला पाहिजे। आज आपण डॉक्टरांचा पगार पाहता, आमच्या सिस्टर लोकांचा पगार पाहता, शहरात तरी थोडंफार ठीक आहे, ग्रामीण भागात तर खूप वाईट अवस्था आहे। खरं म्हटलं तर ग्रामीण भागात येण्या जाण्याचा प्रवास खर्च एवढा असतो आणि त्यांना पगार जर इथं 60,000 असेल तर 30,000 दिले जाते, ह्याच्या उलट दिलं जातं। ह्या सगळ्या गोष्टी शासनाने एक धोरण निश्चित करायला पाहिजे। या गोष्टीला प्रायोरिटी देऊन, मग हॉस्पिटल असेल, आरोग्य असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांना प्रायोरिटी देऊन त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आणि याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। नुसते प्रयत्न नाही तर मी त्याच्या गोष्टीचा पाठपुरावा देखील करेन। 2 ठिकाणी रुग्ण देखील मिळाले, मात्र त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे आणि काय सुविधा आहे? हा जो नवीन विषाणू आहे, व्हायरस ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस, हा तसा नवीन नाही आहे। 2001मध्ये नेदरलँड्समध्ये ह्याचं फर्स्ट केस रिपोर्टेड आहे अकॉर्डिंग टू मेडिकल जर्नल। आणि हा जो आहे व्हायरस, हा RNA व्हायरस म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सायशियल व्हायरस RSV या प्रकारातला असून हा बर्ड व्हायरस आहे। आणि साधारणतः ह्याचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 7 दिवस आहे। आणि हा इन्फेक्शन जे आहे, हा ह्याचा प्रसार जो आहे म्हणजे ह्याचा स्प्रेड हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे थुंकीद्वारे, श्वसनाद्वारे याद्वारे होतो, तसंच टचद्वारे पण होतो। तर हा जो कोविड व्हायरस आहे, त्या कोविड व्हायरसमुळे जे होणारं इन्फेक्शन आहे ते युजली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन मार्गातील वरील भाग आणि खालचा न्यूमोनिया हे दोन्हीला अफेक्ट करत होतं। तसंच त्याच्यामध्ये थ्रॉम्बो एम्बोलिझम म्हणजे ब्लड व्हेसल्समध्ये रक्ताची गाठ होणे असं होतं। तसं ह्या प्रकारच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे फक्त अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि सौम्य स्वरूपाची लक्षणं जशी फ्लू सारखी लक्षणं, सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी अशी लक्षणं आढळून आलेली आहे अकॉर्डिंग टू लिटरेचर।
आणि ही लक्षणं जर आढळली आपण तर त्याच्यासाठी आपल्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायची आहे. म्हणजे जसं की ताप असेल तर तापाच्या अनुषंगाने, सर्दी असेल तर सर्दीच्या अनुषंगाने अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि मी नागरिकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की अशा व्हायरस इन्फेक्शन याच्याने घाबरून जाऊ नका. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा त्याच्यासाठी पोषक वातावरण असतं व्हायरससाठी, फ्लू लाईक व्हायरससाठी, त्याच्यामुळे त्याचं थोडंसं वाढ होण्याची शक्यता असते. परंतु आपण काळजी घ्यायची आहे की गर्दीची ठिकाणं आपण टाळायची आहे. दुसरं गोष्ट, जे पण गरोदर माता आहेत, लहान मुलं आहेत लेस दॅन 5 इयर्स आणि सिनियर सिटीजन 60 वर्षापेक्षा वरील या सगळ्या रुग्णांची, आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे, जसं डायबिटीस आहे, HIV पॉझिटिव्ह रुग्ण आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, असे ज्या हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्यांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही आहे. आणि पाणी भरपूर पिणे, ॲडिक्वेट हायड्रेशन, पौष्टिक आहार घेणे, हाय प्रोटीन डाएट, प्रथिनयुक्त आहार घेणे, ही सगळे प्रिकॉशन पाळायचे आहेत. जर ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांनी शक्यतो करून रुमाल, मास्क वापरणे, जेणेकरून बाकी इतर लोकांना त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची. हस्तांदोलन टाळायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून टच द्वारे ते स्प्रेड होणार नाही. आणि थुंकी जी आहे ते सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच नाही, पण याच्यानेही तो ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरू शकतो. ही सगळी काळजी आपण घ्यायची आहे. आणि नक्कीच आपण जसं कोविडसारख्या महाभयंकर आजारावरती मात करू शकलो, हा तर सौम्य स्वरूपाचा आहोत. आपण सगळ्यांच्या सहकार्याने याच्यावर नक्कीच आपण सगळ्यांनी कोणीच घाबरून जायची गरज नाही, कारण की हा सौम्य स्वरूपाचा आहे. आणि तरीही कोणालाही अशी लक्षणं आढळली तर IGM हॉस्पिटलला या तुम्ही. आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट सुविधा याच्यासाठीच्या अवेलेबल आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी मिळणारी जी काही औषध उपचार आहे ती सगळी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ह्याच्याबद्दलच्या उपाययोजना सांगायच्या झाल्या तर IGM हॉस्पिटलतर्फे आपण ह्या सगळ्या रुग्णांची डेली रिपोर्टिंग करतो. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनची पेशंटची पिडियाट्रिक OPD दे असू दे नाही तर जनरल OPD, त्यांची नोंद घेतो आणि त्यांच्या औषधोपचारांची पण नोंद घेतो. तसेच आपण शासनालाही कळवतो जर वेळोवेळी असे जे काही पेशंट आले तर. दुसरी आपण उपाययोजना केलेली आहे की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस म्हणजे ILI असं आणि सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, हे 2 जे प्रकार आहेत त्याच्यातला हा व्हायरसचा इन्फेक्शन मोडतो आहे. त्याचं आपण रिपोर्टिंग आणि अजून चांगल्या प्रकारे रजिस्टर मेंटेन ठेवणार आहोत, जेणेकरून रुग्णांना आपल्याला ट्रेस करता येईल. दुसरं गोष्ट, आपण आयसोलेशन वॉर्ड 5 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण औषध उपाययोजना आणि इमर्जन्सी मेडिसिन्स अवेलेबल केलेले आहे. मल्टीपॅरा मॉनिटर पण त्याला लावलेले आहे. इन केस जर असा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या परिसरात आढळलाच तर आपण त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्डची स्थापना केलेली आहे.